हाय, हॅलो फ्रेंड, कसे आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असतात. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आणि हो फ्रेंड्स, ही जी रेसिपी आहे ना, तर स्किप न करता असंच पुढे कंटिन्यू पाहत राहा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. आणि त्याच्यासोबतच छोटासा कॉमेंट केला तरी काही हरकत नाही. तर चला, तर मग आपली रेसिपी आज काय आहे ना, ते आपण इथं पाहूया. तर तुम्ही माझ्या थंबनेलवरून किंवा टायटलवरून ओळखलंच असेल, की मी आज कोणती रेसिपी बनवत आहे. तर इथे मी घेतलेले आहे 2 टोमॅटो. ते स्वच्छ पाण्याने धुतल्याच्या नंतर मी इथं कट करून घेत आहे. आणि टोमॅटोचा जे शेप आहे ना, तिथं मी गोल राउंड शेपमध्ये ठेवलेला आहे आणि तसेच कट करून घेते. आणि तुम्ही दुसरीकडे पाहत असाल, की 5 ते 6 हिरवी मिरची घेतलेली आहे. त्याची देठ काढून स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे. आणि हो फ्रेंड्स, रेसिपी जी आहे ना, तर स्किप न करता असंच पुढे कंटिन्यू पाहत राहा. आपली झटपट रेसिपी कोणती आहे ते. आणि तुम्ही इथं पाहत आहे, की इथं मी घेतलेली आहे तुरीची डाळ अर्धी वाटी. आणि शक्यतो आमच्या घरात ना तुरीच्या डाळीचंच वरण आवडतं. आणि जर तुम्हाला मुगाची डाळ घ्यायची असेल, तर तुम्ही इथं मुगाची डाळ घेऊ शकता. तर इथं काय केलंय मी, तुरीची डाळ जी आहे ना, स्वच्छ पाण्याने धुतल्याच्या नंतर कुकरमध्ये ठेवलेली आहे. आणि इकडे तुम्ही पाहता असाल, की टोमॅटो जे आहे ना, ते पण डाळीमध्ये ॲड केलेली आहे आणि हिरवी मिरची पण. आता आपण काय करूया, थोडीशी हळद घेऊया. हळद घ्यायची आहे अर्धा चमचा. तर कसं असतं, की प्रत्येकाची रेसिपी जी आहे ना, ती वेगवेगळी असते. तर मी माझी रोजची जर समजा मला जर ज्यावेळेस वरण बनवायचं असेल ना, तर मी अशाच पद्धतीने बनवते. अर्ध्या चमचे हळद घेतल्याच्या नंतर अर्धा चमचा इथे घेतलेला आहे धना पावडर. आता आपण काय करूया, जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी टाकूया. तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, की कुकरमध्ये काय होतं, की पाण्याचं प्रमाण कमी असतं. तिथं मी पाणी 1 ग्लास पाणी टाकल्याच्या नंतर आता ह्याला काय करूया, 4 शिट्टीमध्ये डाळ होऊन जाईल. तर तुम्ही तर पाहत असलं, की गॅसचा फ्लेम चालू करून मीडियम गॅसवर ठेवलेला आहे आणि कुकर आपला म्हणजे डाळ शिजण्यासाठी ठेवलेली आहे. तर इथं मी घेतलेलं आहे 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या. थोडंसं मीठ ॲड करून ठेचून घेणार आहे. आणि आपले जे आहे ना, तर 4 ते 5 शिट्टी झाल्याच्या नंतर डाळ तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे एकदम गाळ हा विषय झालेला आहे. म्हणजे खूप जी डाळ आहे ना, तर बेसनागत डाळ झालेली आहे. आणि तुमच्या माहितीकरता सांगू का, ज्यावेळेस तुम्ही वरण बनवा, दालच्या बनवा, काहीही बनवा, पण डाळ जी आहे ना, तर अशा प्रकारे शिजली पाहिजे. तरच आपली रेसिपी परफेक्ट अशी होते. तर आपण ह्याला काय करूया, पूर्ण असं एकसारखं करून घेऊया. आणि एक सांगू का, कोण-कोण काय करतं, फक्त डाळ आणि हळद, मीठ टाकून कुकरला लावतं. तर तसं करू नका. कारण काय होतं माहिती का, टोमॅटो आणि मिरची जरी टाकली ना, तर काय होतं, की पूर्ण मिक्स होते आणि फेकण्यात काही जात नाही. आणि तुम्ही दुसरीकडे पाहिलं असेल, लसूण पण ठेचून घेतलेला आहे. आणि आता काय केलंय, गॅसचा फ्लेम चालू करून कढई ठेवलेली आहे. तुम्ही कढईमध्ये बनवू शकता किंवा पातेल्यामध्ये पण बनवू शकता. हे तर तेल, जेवढं डाळीला तेल हवंय तेवढं घेतलेलं आहे. आणि इथे तुम्ही पाहता असाल, की थोडंसं जी कढीपत्ता आहे ना, ते पण घेतलेला आहे. कढीपत्ता तडतड होईपर्यंत घेतल्याच्या नंतर थोडंसं जिरं घेतलेलं आहे. आणि जर तुम्हाला मोहरी आवडत असेल ना, तर तुम्ही तर घेऊ शकता. आणि जे आपण आलं ठेचून घेतलेलं आहे ना, ते आता काय करूया, तेलामध्ये टाकून देऊया. म्हणजे लाईट गोल्डन होईपर्यंत ह्याला आपण परतून घेऊया. आणि कसं असतं, की नाही का, जर ठेचून घेतलं ना लसूण, तर खूप असं छान म्हणजे लाईट गोल्डन झाल्याच्या नंतर खूप असा फ्लेवर छान येतो, टेस्ट छान येते. पेस्टने काय होतं, की ते पूर्ण मिक्स होतं. पण ठेचून घेतल्याच्या नंतर ते छोटे-छोटे तुकडे राहतात ना, तर खूप छान लागतात. तुम्ही इथं पाहिलं असेल, जी लसूण आहे ना आपलं, लाईट गोल्डन झाल्याच्या नंतर मी काय केलंय, जे आपले वरण होतं ना, म्हणजे जी डाळ आहे ना कुकरमध्ये, ती आपल्या कढईमध्ये म्हणजे मिक्स केलेली आहे. आणि तुम्ही तर पाहत असाल, की आपली जी वरण आहे ना, कशाप्रकारे झालेलं आहे. झटपट होतं बरं का. अजिबात वेळ म्हणजे कमी वेळात बनणारी सोपी ही रेसिपी आहे. तर तुम्ही ही नक्की रेसिपी ट्राय करा. आता आपण ह्याला म्हणजे काय करूया, तुम्ही तर पाहत असेल, की वरणमध्ये कुठं काय दिसतंय का? आता लहान मुलांना तर कसं असतं, मोठ्यांना पण काही जणांना काय आवडत नाही, म्हणजे हिरवी मिरची आवडत नाही, टोमॅटो आवडत नाही. ते फेकून देतात. आता तुम्ही इथं पाहता असाल, की फेकून देण्यासारखं काय आहे का? अजिबात नाही ना.
आणि अशा प्रकारे डाळ केली ना, तर ते टोमॅटो, हिरवी मिरचीचा फ्लेवर जो असतो ना, तर डाळीमध्ये उतरतो आणि खायला म्हणजे ज्यावेळेस आपण खायला घेतो ना, त्यावेळेस खूप अशी टेस्ट छान येते. आणि आता तुम्ही काय आता तुम्ही तर पाहिलं असेल, की ते मी चवीपुरतं मीठ ॲड केल्याच्या नंतर जी कोथिंबीर आहे ना, तर धुवून स्वच्छ पाण्याने धुतल्याच्या नंतर आपण काय केले वरणमध्ये म्हणजे ॲड केलेलं आहे आणि आता आपण ह्याला काय करूया, चांगली उकळी येईपर्यंत वरण असंच ठेवूया आणि म्हणजे बऱ्याच लोकांना काय होतं, की गावरान तूप आवडतं म्हणजे वरण-भातामध्ये. तर तुमच्या माहितीकरता एक सांगू का आणखीन? ज्यावेळेस वरणाला उकळी आली ना, थोडंसं गावरान तूप तुम्ही जर 1 चमचा 2 चमचे जरी ॲड केले ना, तर खरंच खूप छान लागते. तर ही पण रेसिपी तुम्ही म्हणजे स्ट्रिक जी आहे ना, तर नक्की ट्राय करा. तुम्ही डाळीचं जे फ्लेवर आहे ना, जी टेस्ट आहे ना, तुम्ही 2 म्हणजे 2 टप्प्याने तुम्ही वाढवू शकता. तर खरंच खूप छान लागते. तर आपल्या जी वरणाला आहे ना, तर चांगल्यापैकी उकळी येऊन द्यायची आहे. लगेचच गॅस बंद करायचा नाहीये. कारण काय होतं, आणखीन मिक्स होते. आणि माझी फायनली तुरीच्या डाळीचे जे वरण आहे ना, झटपट तुम्ही ते पाहिलं असेल किती झटपट झालेली आहे. अजिबात झंझट नाहीये. तर फायनली रेसिपी झालेली आहे. तर मस्त आपली रेसिपी बनवून तयार झालेली आहे. तर आवडली की नाही नक्की मला कमेंटमध्ये सांगा बरं का. तर फायनली आपली जी रेसिपी आहे ना, तर मस्त असं वरण बनवलेलं आहे. तर तुम्हाला आवडलं का नाही ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ जे आहे ना, तिथंच एंड करते. ज्यांनी हा व्हिडिओ माझा पाहिला असेल त्यांचा मनापासून आभार मानते. हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की भेटूया आणि रोजच्या रोज छान-छान रेसिपीसोबत आपण असंच कंटिन्यू भेटत जाऊ. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. तर सर्वात महत्त्वाचं खात राहा. बाय, टेक केअर.